ऐन गणेश उत्सवाच्या काळामध्ये कर्जतमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांची हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये 9 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. या तिघांचे मृतदेह नाल्यात फेकले होते. अखेरीस पोलिसांनी तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश मिळवलं आहे. घर नावावर केलं नाही म्हणून सख्ख्या भावानेच भाऊ, वहिनी आणि पुतण्याचा खून केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव येथील जैतू पाटील यांनी 15 वर्षापूर्वी पोशीर इथे घर बांधलं आणि ते कुटुंबासह इथे राहू लागले. जैतू पाटील यांना मदन आणि हनुमंत अशी 2 मुलं होती. दोन्ही मुलांची लग्न लावून दिल्यानंतर ते पत्नीसह बोरगाव या आपल्या मूळ गावी राहायला गेले. 2 भाऊ मदन आणि हनुमंत हे त्यांच्या कुटुंबासह पोशीर इथे राहत होते. हनुमंत हा गवंडी काम करायचा, तर मदन पाटील यांची पत्नी अनिशा या इथे आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून काम करत होत्या. वडिलांनी बांधलेलं घर मदन यांच्या नावावर होतं आणि ही बाग हनुमंत याला खटकत होती. वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून द्यावा यासाठी हनुमंत आग्रही होता. यावरून तो अनेकदा मदनसोबत वाद घालत होता.